जगामध्ये मोठे मोठे प्रोजेक्ट जर 3 आणि 4 वर्षात होतात तर आपल्याला 5 आणि 7 वर्ष का लागावे? आणि म्हणून आता प्रयत्न हा आहे. तसा विचार केला तर आपली पहिली मेट्रो जी आहे महाराष्ट्रातली ती 11 वर्षात झाली. आता आपण 5 वर्षात मेट्रो करतो. पण 5 वर्षांनी माझं समाधान नाहीये, 3 वर्षात झाली पाहिजे. आणि म्हणून ती गती वाढवण्याकरता अधिक वेगाने आपल्याला काम कसं करता येईल त्याच्यातल्या. आणि म्हणून हे जे काही आपण जे 100 आणि 150 दिवसाचे कार्यक्रम घेतले यातला एक महत्त्वाचा टप्पा काय होता तर प्रशासनाला गती देणे. आणि प्रशासनाला गती देण्याचा अर्थ काय केला आपण तर इतकी ब्युरोक्रेसी आपण तयार केलेली आहे. एक फाईल डेप्टी सेक्रेटरी म्हणजे अंडर सेक्रेटरी मग डेप्टी सेक्रेटरी अशी फिरत फिरत वर्षभरानेच परत येते. ते सगळं कट केलं आणि हे कट करण्याकरता कुठलाही कन्सल्टंट लावला नाही. मी सांगितलं वर्षानुवर्ष विभाग काम करतायत, विभागांना माहिती आहे, विभागांनाच जबाबदारी दिली, त्यांच्याच कमिट्या केल्या, त्यांनाच सांगितलं 10 स्टेप असतील तर 3 स्टेप करा, 8 स्टेप असतील तर 2 स्टेप करा. असं करून ते सगळं आम्ही कट करत करत आणलं. तर मला असं वाटतं की आता आम्ही बऱ्यापैकी ते करू शकलो आहे. त्यामुळे ही जी गती आहे कुठल्याही गोष्टीची ती मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. एक तुम्हाला उदाहरण सांगतो की राईट टू सर्व्हिस ॲक्ट याच्या अंतर्गत आमच्या असं लक्षात आलं की आपल्याला गती द्यायची आहे, त्याच्यात सुधारणा आणायची आहेत. तर त्याच्यावर आम्ही काम सुरू केलं. आमच्या लक्षात आलं की जवळपास 90% जे काही लोकांना सर्व्हिसेस लागतात त्या सर्व्हिसेसची संख्या फक्त 40 आहे. म्हणजे आपण 1200 सर्व्हिसेस देतो पण त्यातल्या 40च सर्व्हिसेस आणि स्कीम्स अशा आहेत की ज्या 90% लोकांना वारंवार लागतात. त्यामुळे त्या 40 जर आपण सुधारवल्या तर 90% डिलिव्हरी सिस्टीम सुधारते. आता त्याचं काम आपण सुरू केलं. 26 जानेवारीपर्यंत त्याचं एंड टू एंड डिजिटायझेशन आम्ही करतोय, त्याचं बॅकएंड डिजिटायझेशन आम्ही करतोय. 26 जानेवारीला आम्ही त्या लॉन्च केल्यानंतर ज्या गोष्टी 90% गोष्टींकरता लोक सरकारकडे येतात त्या अतिशय वेगाने लोकांना उपलब्ध राहतील. 100% एंड टू एंड त्या डिजिटली उपलब्ध राहतील आणि त्यानंतरच्या 2-3 महिन्यात त्या सगळ्या गोष्टी व्हॉट्सॲपवर देखील उपलब्ध राहतील.